धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, भव नदीचा झाला तारा, भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, अतुलित बलधाम हेम शैलापदेह, धनुजवन कृषाणु ज्ञानिनाम अग्रगण्यं, सकल गुणनिधानं वानरानामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि. तुका हा तुका वा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी, तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वर महाता, शरण शरण एक नाथा, शरण शरण एक नाथा,
धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाचे सुटली गाठी किंवा संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अखिल कोट ब्रह्मांड नायक वैराग्याची मूर्तिमंत पुतळे असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय तुकोबरायांचा संत प्रकरणातील 4 चरणाचा अभंग संत तुकोबराय. या अभंगामध्ये संत भेट झाल्यानंतर काळाला धन्यता देतात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनातला तो काळ धन्य आहे की ज्या काळात मला संत भेटले. धन्य काळ संत भेटी. नुसतं संत भेटीला नाही तर महाराज म्हणतात, त्यांच्या पायाला माझी मिठी पडली तो काळ. महाराज संत भेटीला तुम्ही त्या काळाला धन्यता देतात. असं काय परिवर्तन झालं बरं तुमच्यामध्ये? महाराज म्हणतात, माझ्या ठिकाणी संशय होता, संदेह होता, आणि या संशयाच्या गाठी निवृत्त झाल्या, सुटल्या. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. पोटामध्ये शीतलता प्राप्त झाली आणि म्हणून या भवनदीतून मी तरून गेलो. या उत्तरा प्रसादी. संताच्या मुखातून आलेलं ज्ञान वचन हे मला प्रसाद रूपाने प्राप्त झालं आणि या प्रसाद रूपाने प्राप्त झाल्यामुळे भवनदीचा झाला तारा. या भवनदीतून मी तरून गेलो आणि त्यांनी जे मला ज्ञान दिलं ते ज्ञान कोणाजवळच नाही. असं मंगल ज्ञान या मंगळामध्ये कोणाकडे नाही. असेल तर सांगा, कोण दाता याहुनी तुका म्हणे, मंगळ आता कोण दाता याहुनी. त्यांच्या ज्ञानाने माझा संशय निवृत्त झाला, संशयाच्या गाठी सुटल्या आणि पोटामध्ये शीतलता प्राप्त झाली. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर मांडलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये आपण चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल. सालाबाद प्रमाणे भगवान श्री दत्त जयंती निमित्त चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री गुरुचरित्र पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा, गुरुचरित्र पारायण रवींद्र महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वरी पारायण जनार्दन महाराज तेशेटवार अण्णा महाराज आणि भागवत कथाकार आदरणीय आमचे मच्छिंद्र महाराज ओलेकर आणि सर्व त्यांना साथ करणारी मंडळी, ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने उपस्थितीमध्ये हा नामसप्ताह दरवर्षी चालू राहतो. आपल्या परिसरातील वैभव परमादरणीय सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय माधवजी महाराज पित्तरवाड महाराजींच्या बाबाजींच्या मार्गदर्शनाने उपस्थितीमध्ये सुंदर अशा वातावरणामध्ये आपण भगवान दत्तात्रय जयंतीनिमित्त दत्त मंदिर संस्थान सुदगिरणी चौक गारखेडा परिसर सर्व मंडळी या सप्ताहामध्ये अगदी तन मन धनाने सहकार्य करतात. सप्ताहाची सर्व मार्गदर्शक मंडळी जनार्दन अण्णा महाराज, राधाकिशन महाराज जाधव, तुकाराम महाराज घोडके, सुखदेव महाराज कापसे, बापूराव महाराज वाडकर आणि श्री व्यंकटेशराव देशपांडे सर्वांच्या सहकार्याने उपस्थितीमध्ये हा नाम सप्ताह चालू आहे. कीर्तनाकरता सर्वच गुणीजन मंडळी, माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गुरुजी असतील, मच्छिंद्र महाराज असतील आणि सर्व त्यांचे गुरुबंधू मंडळी, आदरणीय बाबाजींचे विद्यार्थी, 2 असे गोड असे मृदंगवादक, आदरणीय चोपदार बाबा, विनेकरी बाबा, पेटी मास्तर आणि तुम्ही सगळे देवरूप श्रोतू वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल.
माझा आवाज येतो पण सगळ्यापर्यंत व्यवस्थित? पैठणला गेलो, नाथबाबाचं दर्शन केलं आणि तसंच इकडं कीर्तनाला आलो ना असाच उभा राहिलो. असो, अभंग शांतीब्रह्म नाथ महाराजांचं दर्शन केलं आणि नाथ महाराजांनी कृपा केली आणि हा अभंग घेण्याचा विचार केला. माय बापा हो, अभंग अगदी गोड आहे, सुंदर अभंग आहे. अभंग बऱ्याच जणांच्या पाठातला आहे. जगद्गुरु तुकोबराय परमार्थ मार्गाला लागल्यानंतर एकेकाळी त्या काळाला धन्यता देणारा हा अभंग आहे. आता जगद्गुरु तुकोबरायला संत भेटले, मग महाराजांनी संत धन्य भेटीमध्ये द्यायला पाहिजे होती. धन्य काळ संत भेटी, महाराजांनी काळाला धन्यता दिली, संत भेटीला नाही. महाराज म्हणतात, ज्या काळात मला संत भेटले तो काळ माझ्या जीवनातला धन्य आहे. महाराज, तो काळ किती महत्त्वाचा असेल. आणि ज्या काळात तुकोबरायांना संत भेटले ते संत किती महत्त्वाचे असते. आणि शक्यतो संत भेट सहजासहजी होत नाही, संत भेट होतच नाही. शांतीब्रह्मनाथ महाराज सांगतात, संत भेट किती अवघड आहे. कदाचित तुम्ही चंद्रावर जाता, चंद्रावर जाणं शक्य आहे का? नाही, पण प्रयत्न केले तर तुम्ही जाऊ शकता. मावळणारा सूर्य थांबवणं शक्य आहे का? नाही, पण आपल्या भारत देशामध्ये एका महान पतिव्रता स्त्रीने मावळणारा सूर्य थांबवलेला आहे. समुद्रातून तरुण जाणं सोपं नाही, पण प्रयत्न केले तर स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे महापुरुष समुद्रातून तरुण गेलेले. पण महाराज म्हणतात, याच्यापेक्षा दुर्लभ आहे ती म्हणजे संताची भेट. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांनी गोड प्रमाण सांगितलं आपल्याला. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाई हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा. पण त्या संताची भेट होणार नाही. संताची भेट कशाने होईल? महाराज म्हणतात, आईसे कैसियाने भेटती ते साधू. पण जेव्हा तुकोबराय म्हणतात, आईसे ऐसियाने भेटती ते साधू, आईसे कैसियाने, ज्याला वाटत असेल मला संत भेटावे त्याच्या ठिकाणी काय नसावं? अर्थ काम चाड नाही चित्ता, मानामान मोहमाया मिथ्या, वरते समाधान जाणवणे नेनता, साधू भेट देती तया अवचितारे. अशांना संत भेट होते, त्याच्या अंतकरणामध्ये अर्थ नाही, काम नाही, चाड नाही, कोणती आवड नाही, अशा व्यक्तीला संत भेट होते. विठ्ठल विठ्ठल. महाराज, मग आम्हाला संत भेटावं वाटते. महाराज म्हणते, भेटतील, पण संत भेटल्यानंतर कदाचित भेटलेले संत कळणार नाहीत. मग महाराज सांगा ना आम्हाला संत भेटल्यानंतर आम्ही कसे ओळखायचे हे संत आहेत म्हणून? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संत तेच आहेत की जे भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच बोलत नाहीत. सतत भगवंताचं चिंतन. तुमचं प्रमाण घेऊन टाकू. तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत. Gada
संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेतू विठ्ठल आहे ते संत आहेत. देवाशिवाय दुसरं ते काहीच बोलत नाहीत. म्हणजे संताची वाचा नाम सोडायला तयार नाही. संताची वाचा नाम सोडायला तयार नाही आणि आपली वाचा नाम घ्यायला तयार नाही. संत संगती दे चरण सेवा, ते चरण सेवा, संत संगती दे चरण सेवा. संताची वाचा नाम सोडायला तयार नाही आणि आपली वाचा नाम घ्यायला तयार नाही. महाराज म्हणतात आम्ही जर बोललो तर फक्त देवाबद्दलच बोलू, नाहीतर काही बोलणारच नाही. बोलण्याची नाही आता देवा विना काही, कारण आमची वाणी पांडुरंगाला समर्पित केलेली आहे. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी. मग महाराज आम्हाला संत भेटतील, मग ज्यांचा हेतू विठ्ठल आहे त्यांना संत म्हणायचं. सांगा महाराज संताचं लक्षण. महाराजांनी सांगितलं संत हे सहजासहजी कोणाला भेटत नाही आणि नवे नवे संत पण हे कोणालाही मिळत नाही. नाही संत पण मिळत हे आटी, हिंडता कपाटी राणी वनी. इथं एखादा आला आणि मला म्हणायला लागला महाराज मला संत म्हणा, मला संत म्हणा. तुकोबाऱ्याकडे एक व्यक्ती गेला आणि म्हणायला लागला महाराज तुम्ही मला संत म्हणा. तुम्ही मला संत म्हटले की मला सगळे देहूतले लोक, सगळे संभाजीनगरचे लोक मला संत म्हणतील. तुकोबारा म्हटले अरे संताचं लक्षण तुझ्याकडे नाही तर तुला कोणत्या अँगलने मी संत म्हणू. महाराज म्हटले मी तुला संत म्हणू शकत नाही, कारण संत कोणाला म्हणावं हे मला चांगलं कळत. हे कोण म्हणतोय? तुकोबारा आहे. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. तो व्यक्ती म्हणतो महाराज तुम्ही मला संत म्हणणार नाही. तुकोबारा म्हटले नाही म्हणणार. तो देवाकडे जातो, पांडुरंगाकडे जातो, पांडुरंगाजवळ धरण धरून बसतो. देवा तुकोबारायनी मला संत म्हणावं. तुकोबाराय मला संत म्हटले की सगळे बाकीचे लोक मला संत म्हणतील. आता देवाला वाटलं तुकोबाराय ते काय गायऱ्याला थोडं संत म्हणणार आहेत. देवाने पत्र लिहिलं आदरणीय तुकाराम महाराज आपल्याला विनंती करतो आपल्याकडे आलेला अमुक अमुक व्यक्ती, या व्यक्तीला आपण संत म्हणावं. आपलाच श्रद्धाधारक पंढरीश पांडुरंग परमात्मा. आणि मग त्या पत्रावर सही शिक्का विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्री क्षेत्र पंढरपूर. आणि ते पत्र दिलं त्या व्यक्तीकडे आणि तो व्यक्ती पत्र घेऊन आला तुकोबाराकडे. महाराज आता तर मला संत म्हणताल ना तुम्ही. तुकोबारा म्हटले का बरं? तो म्हणतो मी देवाकडून पत्र आणले आणि या पत्रात देवाने सांगितले की तुम्ही मला संत म्हणावं. घ्या पत्र. तुकोबाराच्या हातात पत्र दिलं आणि ते पत्र तुकोबाराने हातात घेऊन टारकंदिशी फाडून टाकलं. महाराज देवाचं पत्र आहे. तुकोबारा म्हटले असतं. अहो त्याच्यात लिहिलंय मला संत म्हणावं म्हणून. तुकोबारा म्हटले नाही म्हणणार. अहो देवाने सांगितलंय. तुकोबारा म्हटले सांग त्या देवाला माझं काय करायचं ते कर, माझ्या मुखाने मी तुला संत म्हणणार नाही. करिस्थिती देवा करी
माझं काय करायचं ते कर, पण मी माझ्या मुखाने तुला संत म्हणणार नाही. करीसी ते देवा करी माझे सुखे, परिमे त्यासी मुखे न म्हणे संत. माझ्या मुखाने मी संत म्हणणार नाही. मग महाराज संत कोणाला म्हणायचं आम्हाला सांगा ना तुम्ही. मग तुकोबाराय म्हटली संत कोणाला म्हणायचं ऐकायचं ना तुम्हाला. संत कोणाला म्हणावं हे ऐकण्या अगोदर संत कोणाला म्हणू नये हे ऐका. बरं सांगा महाराज संत कोणाला म्हणू नये. महाराज म्हटले एक अभंग गोड सांगितला तुकोबारायने की त्या अभंगात सांगितलं महाराजांनी यांना संत म्हणू नका. कोणाला म्हणू नका संत. महाराज म्हणतात जया राज्य द्रव्य करणे उपार्जना. ज्याला राज्य आवडतं त्याला संत म्हणू नका. ज्याला निवडणुकीला उभा राहा वाटतं त्याला संत म्हणू नका. राज्य आवडणं म्हणजे सत्ता आवडणं. आणि संत महात्मे कुठं निवडणुकीला उभा राहते का. महाराज म्हटले ज्याला राज्य आवडतं त्याला संत म्हणू नका. जया राज्य द्रव्य ज्याला पैसा आवडतो, जो पैशासाठीच सगळं करतो त्याला संत म्हणू नका. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वशदंब माना इच्छे झाले. जो दांभिक राहतो, ज्याला मान मिळा वाटतो त्याला संत म्हणू नका. आणि तुम्ही आम्ही या तिन्ही गोष्टीकडे पाहून या तिघांना संत म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. हो आणि संत म्हणून आपण त्यांचीच पूजा करतो. महाराज म्हटले अरे ज्याला राज्य मिळा वाटतं, ज्याला संपत्ती मिळा वाटते, ज्याला मान मिळा वाटतो अशाची सेवा करून तुम्हाला काय भेटणार. ऐसियाची करिता सेवा, ऐसियाची करिता काय सुख होय जीवा, काय सुख होय जीवा. ऐसियाची करिता सेवा काय सुख होय जीवा. मग अशा माणसाची सेवा केल्याने सुख भेटेल का बरं. ज्याला पैसा मिळा वाटतो त्या महाराजाची सेवा केल्यावर सुख भेटेल. ज्याला मान मिळा वाटतो त्याची सेवा केल्यानंतर सुख भेटेल. ज्याला संपत्ती मिळा वाटती, ज्याला सत्ता मिळा वाटती, ज्याला निवडणूक लढाय वाटती, कशा करता संताला काय करायची निवडणूक. मग यांची सेवा केल्यानंतर महाराज म्हटले तुम्हाला सुख भेटेल का. मग तेच सुखा करता प्रयत्न करायला लागले ते तुम्हाला काय सुख देणार. ऐसियाची करिता सेवा काय सुख होय जीवा. संत म्हणून घेणाऱ्याला सत्ता आवडत नाही, संत म्हणून घेणाऱ्याला संपत्ती आवडत नाही, संत म्हणून घेणाऱ्याला मान आवडत नाही. आणि आम्हाला हे सगळंच लागत. बरोबर. संत तोची गाना जगी Dala
संत तोचे जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. संत त्यांना म्हणावं ज्यांच्या ठिकाणी दया आहे, ज्यांच्या ठिकाणी क्षमा आहे, त्यांना संत म्हणावं. नाहीतर आपण एखाद्या महाराजाला संत म्हणतो, आदर आणि त्यांना घरी नेतो, आणि कदाचित जेवणाकरता आपण कधी कधी तरी आपल्या आवडीचा पदार्थ करतो की हा पदार्थ महाराजाला आवडत असं, किंवा कधीतरी पंक्तीमध्ये महाराजाला जेवायची वेळ येते, मग पंक्तीमध्ये जेवायला राहतं वरणबट्टी, आणि त्यांना तर आपण आदर आणि घरी आणलेलं असतं. ती वरणबट्टी पाहिली की त्याला राग येतो, हे असलं खायला आम्हाला, असं खात नाही आम्ही. मग राग काढायला लागले कशावर? जेवणावर, जे केले पदार्थ त्याच्यावर. आणि महाराज म्हटले, तुकोबाऱ्या सांगतात, खायाचा वळसा शिव्या दे जनाला, आयशा तापशाला बोधकाईचा. जो खाण्यासाठी जर समोरच्या माणसाला यजमानाला भांडत असेल, तो लोकांना काय बोध देणार आहे? विठ्ठल विठ्ठल. खायाचा वळसा. अहो, संत महात्म्याचं लक्षण म्हणजे आकाश मंडप, पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करू. पण आता जिभीचे चोचले पुरवण्यासाठी कोणाला काही खायला आवडायला लागले, आणि नाही पसंतीचं जेवण मिळालं की यजमानावरती राग काढणार, आणि यजमान पुन्हा त्यांनाच संत म्हणणार. विठ्ठल विठ्ठल. हो, मग तुकोबारे म्हणतात, आयशियाची करिता सेवा काय सुख होय जीवा. मग अशांची सेवा केल्यानंतर काय सुख होणार आहे? तुकोबारे सांगतात, संत भेट इतकी सोपी नाही. भागवतामध्ये तुम्ही ऐकलं असेल, ऐकताल, ग्रंथकाराने सांगितलं संत भेट किती अवघड आहे. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. दुर्लभम त्रयमवत्त देवानुग्रहेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, मुमुक्षु अवस्था दुर्लभ आहे, महापुरुष संश्रय म्हणजे संताची भेट दुर्लभ आहे. आता मनुष्य जन्म दुर्लभ आहे, पण तो दुर्लभ आपल्यासाठी नाही. आता तो आपल्याला मिळालेला आहे. कदाचित आपण या दत्त जयंतीनिमित्त या नामसप्ताहामध्ये आनंद घेतो. या आनंदाकडे पाहून कदाचित स्वर्गातल्या देवाला वाटत असेल की माझा सुद्धा मृत्यूलोकात जन्म व्हावा आणि दत्तात्रय जयंती मी साजरी करावी. पण त्यांच्यासाठी दुर्लभ आहे. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोके व्हावा जन्म आमा. त्यांना मिळाला नाही, त्यांना मनुष्य जन्म मिळाला नाही, पण मनुष्य जन्म कळाला. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला पण कळाला नाही. आपलं आयुष्य संपत चाललंय, पण तरी पण आपण आपलं सार्थक करून घेत नाहीत. आपलं हित कशात आहे हे आपण समजून घेत नाही. मनुष्य जन्म मिळाला पण कळालेला नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, हर एक व्यक्ती आज काबाड कष्ट करतो. विचारलं कशासाठी एवढं कबाड कष्ट करतो? बाबा, रात्रीचा दिवस करायला लागलास तू, एवढा खटाटोप कशा करता? सगळ्याचं उत्तर येतं फक्त कशा करता? पोटा करता. कोणी म्हणतं बाबा पोटासाठी खटपट करावी लागते, पण तुकोबाऱ्या म्हणता रे, ज्या पोटासाठी तू खटपट करायला लागलास ते पोट तुझं जर मोजून घेतलं तर किती भरण? ईदभर. कोणीही कोणाचं पोट मोजून बघा, किती भरणार ते? ईदभर. आणि ईदभर पोटासाठी किती खटपट करावी लागते? तुकोबाऱ्यांनी वर्णन केलं, पोटासाठी खटपट करशी अवघा ईळ, राम राम म्हणता तुझी बसले दात खेळ. पोटासाठी दिवसभर खटपट करतो मनुष्य, पण भगवंताचं 2 शब्द राम नाम घ्यायला दात किरी बसत. काय तर म्हणा पोटासाठी विती एवढेसे पोट, केवढा बोभाट तयाचा. विधभर पोटे, पण नाही पोटासाठी करावं लागतं ना, पोटासाठी करावं लागतं ना.
पोटासाठी करावं लागतं ना. काही काय म्हणते पोटासाठी करावं लागतं आणि पोट्यासाठी करावं लागतं. विठाला शब्द तेच, फक्त याला ये लावलं, अर्ध ट जोडलं. नाही तर एक पोटासाठी पुन्हा दुसरा पोट्यासाठी. पण राम राम म्हणता तुझी बसली दात खिळ, राम नाम घ्यायला तुझी दात खिळी बसती. अरे बाबा, हा मनुष्य जन्म पुन्हा भेटणार नाही. आता भेटला ना तुला. अहो, शास्त्रामध्ये हजारो न्याय सांगितले तुकोबारायणी, पण एक काकताली न्याय. काकताली न्याय म्हणजे आंधळ्याने टाळी वाजवावी आणि त्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा. सोपं आहे का बरं आहे? आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडणं सोपं आहे का? बरं जाऊ दे, तुम्हाला दिसतं, तुम्ही कावळा धरून पहा बरं. धरता येतो कावळा? कावळा धरताच येत नाही, आणि त्याच्यात पुन्हा तो आंधळ्याच्या टाळीमध्ये सापडला. हे सहजासहजी शक्य नाही. तसं त्या न्यायाप्रमाणे आपल्याला मनुष्य जन्म भेटला. पावला हा देह काकताली न्याय, न घडो ते उपाय घडो आले. त्या न्यायाने आपल्याला हा मनुष्य जन्म भेटलेला आहे. एवढा मनुष्य जन्म दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ, 100 वर्षाचं आयुष्य, आपलं अर्ध आयुष्य झोपेत चाललेलं आहे, झोपेत गेलेलं आहे, आणि जे राहिले त्याच्यामध्ये दुखण्यात चाललंय, त्यामध्ये दुःख यातना. म्हणून तुम्ही आठवा मधुसूदना. मग आपलं आयुष्य असंच संपत चाललेले बाबा हो. हा मनुष्य जन्म पुन्हा नाही, कारण हा मनुष्य जन्म बहुता दिवसा फेरा आला या नगरा. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहा. सांगा तुम्ही, आपल्या घरातले जे काही माणसं मरण पावले ते पुन्हा वापस आले का? बरं, कधी येणार आहेत का ते? आता आपल्याला त्याच्याकडे जायचंय, आपल्याला त्यांच्याकडे जायचंय, पण ते आपल्याकडे येतील का? नाही. मग एवढा मनुष्य जन्म दुर्लभ आहे, पण तो तुम्हा आम्हाला राहिला नाही, तो तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. दुसरी गोष्ट भागवतांनी सांगितली, मुमुक्षु अवस्था. मुमुक्षु अवस्था म्हणजे संसार दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, याला म्हणायचं मोक्ष. आणि या मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षु अवस्था म्हणायचं. तळमळ लागली पाहिजे. अरे मी परमार्थ करतोय, माझा परमार्थ माझ्या श्रीगुरूंना आवडत असेल का? मी परमार्थ करतो, माझा परमार्थ तुकोबाऱ्यांना आवडत असेल का? आणि या परमार्थामुळे माझा उद्धार होईल का? तळमळ लागली पाहिजे, जिज्ञासा लागली पाहिजे. कै मी उद्धार पावे, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. तळमळ लागली पाहिजे. आणि तळमळ लागली महाराज तुकोबारायांना तळमळ लागली, जिज्ञासू अवस्था प्राप्त झाली. महाराजांनी भेटेल त्या माणसाला विचारावा, रे देव माझ्यावर कृपा करील, देव माझ्यावर कृपा करील. भेटेल त्याला पुसावं महाराज. पुसावे
पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी महाराजांनी भेटेल त्याला पुसावा रे काय देव कृपा करील मज काय लाज राखी देव माझ्यावर कृपा करील आणि जर देवाने माझ्यावर कृपा नाही केली तर माझी काय राहणार नाही लाज राहणार नाही लाज हे कोण म्हणायला लागलंय म्हणजे एवढा टोकाचा परमार्थ करून एवढा उच्च कोटीचा परमार्थ करून तरी तुकोबाऱ्यानं वाटतं देव माझी लाज राखणार नाही माझ्यावर जर देवाची कृपा नाही झाली तर माझी लाज राहायची नाही भीती तुकोबाऱ्यानं वाटायली आपल्याला महाराज आपण मरायला टेकलो तरी आपल्याला काहीच वाटत नाही आपल्याला थोडी सुद्धा काय वाटत नाही लाजा वाटत नाही विठ्ठल विठ्ठल आणि महाराज एवढा परमार्थ करून सुद्धा तुकोबाऱ्या म्हणतात काय लाज राखील देव माझ्यावर कृपा करील आणि नाही कृपा झाली देवाची माझ्यावर तर माझी लाज राहायची नाही आणि परमार्थ करणाऱ्या माणसाने नक्कीच लाजलं पाहिजे बरं जो व्यक्ती परमार्थ करतो ना त्या व्यक्तीनं लाजलंच पाहिजे परमार्थ करणाऱ्या व्यक्तीनं खोटं बोलायला लाजलं पाहिजे परमार्थ करणाऱ्या व्यक्तीनं लबाड बोलायला लाजलं पाहिजे परमार्थ करणाऱ्या व्यक्तीनं लोकाला फसवणं लाजलं पाहिजे आणि लोकाला फसवत असतं लबाडा बोलत असेल खोटं बोलत असेल तर महाराज आपल्या परमार्थाला काय नाही मग लाज नाही विठ्ठल विठ्ठल हो मग महाराज म्हणतात काय लाज राखील आतापर्यंत मी परमार्थ करून जर मला देव भेटत नसेल तर माझी लाज राहणार नाही ही तळमळ तुकोबाऱ्यांना वाटली महाराज ही तळमळ तुकोबाऱ्यांना लागलेली आणि अशी तळमळ अशी जिज्ञासा प्राप्त होणं म्हणजे मुमुक्ष अवस्था प्राप्त होणं मला देव कधी भेटेल देव माझ्यावर कधी कृपा करील अशी जिज्ञासा अशी मुमुक्ष अवस्था प्राप्त होणं कठीण आहे आणि तिसरी गोष्ट सांगितली महाराजांनी महापुरुष संश्रेय म्हणजे संताची भेट दुर्लभ आहे बरं संताची भेट दुर्लभ आहे महाराज पण तुम्हाला संत कसे भेटले आम्हाला सांगा टाइम होत चाललाय संत तुम्हाला कसे भेटले आम्हाला सांगा ना महाराज तुकोबाऱ्या सांगा लागले अरे मला संत कसे भेटले सांगू एक दिवस मी झोपलो असताना मला स्वप्न पडलं आणि स्वप्न असं पडलं की स्वप्नामध्ये मी गंगेच्या स्नानाला चाललेलो आहे गंगेच्या स्नानाला निघालो आणि जात असताना वाटामध्येच संतांनी मला होऊन सापडविलं मी त्यांच्याकडे नाही गेलो स्नान करायला जात असताना ते माझ्याकडे आले सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर त्यांनी मला होऊन सापडविलं माझ्या मस्तकावर हात ठेवला मस्तकावर हात ठेवला आणि एवढ्या सकाळी सकाळी त्यांनी माझ्याकडे मागणी केली कशाची भोजन मागती तुकोबाऱ्याचं स्वप्नात विसर पडला होता तुमचा जागृतीत पडायला लागला भोजना मागती तुप पावशर त्यांनी मला सकाळी सकाळीच काय मागितलं पावशर तूप भोजनासाठी पावशर तूप मागितलं आता पावशर तूप एवढ्या सकाळी कशाला हो पावशर तूप म्हणजे ऐका काय अंतःकरणाचे 4 भाग सांगितले मन बुद्धी चित्त अहंकार मग या 4 भागापैकी तिसरा वाटा मागितलेला आहे मन बुद्धी चित्त अहंकार तिसरा वाटा कोणता आहे चित्त आणि हे चित्त म्हणजे पावशेर तूप आणि भोजन म्हणजे परमार्थ भोजन म्हणजे परमार्थ आणि पावशेर तूप म्हणजे चित्त परमार्थामध्ये काय पाहिजे मग
चित्त परमार्थामध्ये चित्त असणं म्हणजे पावशेर तूप. भोजनामध्ये तूप असलं की ते भोजन पचतं, तसं परमार्थामध्ये चित्त असलं तर तो परमार्थ सफल होतो. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात माझा तर विसरच पडिला विसर, स्वप्ने माझी काय कळे उपजलांतराय, मनोनिया काय त्वरा झाली, मला काहीच कळलं नाही. आणि मग महाराज मग ते कोण होते, त्यांची पूर्वपीठिका, त्यांची परंपरा. महाराज म्हटले त्यांची परंपरा राघव चैतन्य केशव चैतन्य सांगित लेखून माळेकीची. ज्यांच्या हातून आपल्याला माळ घालायची त्यांची परंपरा पाहिली पाहिजे. बरं, उठ की सुट कोणाच्या हातून माळ घातली नाही पाहिजे. ज्यांच्या हातून माळ घातली पाहिजे त्यांची परंपरा पाहिली पाहिजे. त्यांची परंपरा काय? अहो साधू संतांनी आपली आपली परंपरा सांगितली. ज्ञानोबा आपली परंपरा सांगतात. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष ओळला, गहिनी प्रसादे ज्ञानदेवासार. ज्ञानोबारांनी परंपरा सांगितली, नाथ महाराजांनी परंपरा सांगितली, तुकोबारांनी आपली परंपरा सांगितली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगित लेखून माळिकीची. कारण गुरु कोणालाही करून घेऊ नये. बरं, हिंदीतली म्हणे पाणी पिना छान के गुरु करना पहिचान की. पाणी सुटल्यानंतर आपण पाणी तसंच भरतो का पाणी गाळून भरतो? पाणी गाळून भरतो. बरं, पाणी गाळून नाही भरलं तर काय होईल? आजारी पडतो आपण. सगळे घरातले माणसं कसे पडतील? आजारी पडतील. पाणी गाळून नाही पिलं तर आजारी पडण्याची शक्यता आहे. तसं गुरु जर ओळखून नाही केले तर जीवनाचं वाटोळ होण्याची शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल. परंपरा पाहिल्या पाहिजे महाराज. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्र भूमीमध्ये कित्येक तरी अशा थोर थोर परंपरा आहेत आणि त्या परंपरेचा पाईक आपण झालं पाहिजे. परंपरा जोपासली पाहिजे. फडकरी परंपरा पाहता तुम्ही वारीला गेल्यानंतर. आमची देगलूरकर परंपरा, आमची जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था परंपरा, या ज्या परंपरा आहेत महाराज, यांना गुरु घराणं आहे. आणि या परंपरेनुसार जर अनुग्रह असेल तर महाराज आपला परमार्थ सफल होईल. तसं तुकोबाराय म्हणतात त्यांनी मला त्यांची परंपरा सांगितली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून माळिकेची. त्यांनी स्वतःच मला नाव सांगितलं. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. ज्या दिवशी मला रामकृष्ण हरी मंत्र दिला त्या दिवशी वार होता, गुरुवार, महिना होता माघ महिना आणि शुद्ध दशमी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तो काळ माझ्या जीवनातला धन्य अभंगाचं पहिलं.
काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. संप्रदायाच्या नियमानुसार एकदा विठोबा रुक्माई भजन करू आणि 10 मिनिटांमध्ये आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. सर्वांनी हाताने टाळी मुखाने भजन करायचे. विठोबा रुक्माई एकदा पकवाच्या करता स्पेशल टाळी वाजवा. किती गोडवा आहे हातामध्ये, किती मस्त ताल आहे, स्पष्टतापणा, सुंदर वाजवणे. शहरामध्ये ठिकठिकाणी आदरणीय बाबाजींचे विद्यार्थी आज नामांकित आहेत. त्यांच्या मुखातून तुम्ही भागवत कथा ऐकतात. बाबांचीच विद्यार्थी आहेत आणि महाराज हे विद्यार्थी नावारूपाला येणं हाच त्यांचा परमार्थ सफल होणं आहे. विठ्ठल विठ्ठल हो, कारण त्यांचं कामच आहे आपणा सारिखे करीते तात्काळ. हे महात्म्याचं लक्षण आहे. नाहीतर आज स्पर्धेचं युग आहे महाराज. आपल्यासारखं होऊच द्याय ना कोणी कोणाला. आपल्या पुढं तर जाण्याची इच्छाच नाही कोणाची. सगळे मागच राहायला लागले. आणि तसं पाहिलं तर झाडाखाली झाड वाढत नाही. पण महाराज तुमची नशीब आहे तुमचं की बाबाजी आज तुम्हाला मोठं करायला लागलेत. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या मागं माझा पण नंबर आहे बरं. हां, बाबांचं माझ्यावर लय लक्ष आहे. दरवर्षी बाबा ठिकठिकाणी बाबांचं नियोजन असलं की बाबा मला फोन करतात की मच्छिंद्र महाराजाकडे नियोजन असलं तरी बाबा त्यांना सांगतात की उद्धव महाराजाची एक तरी तारीख घेत जा. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा महाराज कुठला अहंकार नाही, कोणाची निंदा नाही, कोणाचा द्वेष नाही. कोणी एखादं रागवलं तरी तिथं शांत बसणार, पण त्याला प्रतिक्रिया द्यायची नाही. आणि हे संताचं लक्षण असतं. एखादा रागवला तू मोठा, तुझा बाप मोठा. कारण आम्हाला काही नको, उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. आणि परमार्थ करायचं म्हटलं की करोनी या नाश उपाधीचा. हे सगळं बाजूला ठेवावं लागतं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. परमार्थ करणाऱ्या व्यक्तीकडे नम्रता पाहिजे. महाराज म्हणतात संताचं हेच लक्षण आहे आणि याच लक्षणाने संत या नावाला प्राप्त होतात. नाहीतर नम्रता नसेल तर ते साक्षात लोखंड आहे. तुका म्हणे नाही नम्रताच्या अंगी, नवे ते फिरंगी कठीण लोह. महाराज म्हटली मी स्वतः संताच्या पायावर डोकं ठेवलं. पायी मिठी पडली तो, त्यांच्या पायावर माझी मिठी पडली. संताच्या पायावरच का बरं? महाराजांनी काय सांगितलं? पायी मिठी पडली तो.
त्यांच्या पायालाच मिठी का? तर गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर महाराजांच्या मुखातून ऐकलेलं आहे. महाराजांनी सांगितलं, श्री संताची माथा चरणावरी. कोणाचा माथा? आपला माथा. कोणाच्या चरणावरी? संताच्या चरणावरी. मग महाराजांनी सांगितलं, गोड स्पष्ट करून सांगितलं महाराजांनी. महाराज म्हटले, आपल्या शरीरामध्ये सगळ्यात उत्तम असलेला अवयव म्हणजे आपलं मस्तक आहे. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात उत्तम असलेला अवयव म्हणजे आपलं मस्तक आहे. आणि संतांच्या शरीरामध्ये सगळ्यात लीन असलेला अवयव तसा लीन नाहीच, पण त्यांच्या दृष्टीने लीन असलेला अवयव म्हणजे त्यांचे चरण आहेत, त्यांचे पाय आहेत. मग त्यांच्या शरीरात लीन असलेला अवयव म्हणजे त्यांचं चरण. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात उत्तम असलेला अवयव म्हणजे आपलं मस्तक. आणि आपलं उत्तम असणारा अवयव आपलं मस्तक, त्यांचं चरण. या दोघांची फार झाली तर बरोबरी होईल. झाली तर बरोबरी होईल, नाहीतर त्यांच्या चरणाच्या धुळीची सुद्धा आपलं मस्तक बरोबरी करू शकत नाही. म्हणून पायी मिठी पडली तो, त्यांच्या पायाला नमस्कार करतात. संताला नमस्कार केला पाहिजे, आपल्या आईवडिलांना नमस्कार केला पाहिजे, श्री गुरूंना नमस्कार केला पाहिजे. आईवडील, श्री गुरु, संत यांना नमस्कार केला, तो नमस्कार कधीच वाया जात नाही. स्मृतिकारांनी वर्णन केलेलं आहे, गोड असं वर्णन केलं. नमस्कार केल्यानं काय प्राप्त होतं? अभिवादनशीलस्य नित्यव्रतोपसेविनः चत्वारिस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलम. नमस्कार केल्याने आयुष्य वाढतं, नमस्कार केल्याने यश वाढतं, नमस्कार केल्याने बळ वाढतं, नमस्कार केल्याने विद्या वाढते. आता यश कोणाला मिळालं, बळ कोणाला मिळालं, आयुष्य कोणाला मिळालं, विद्या कोणाला मिळाली? या चार जी वाढ होते, या चार वाढीमध्ये चार उदाहरणं आहेत. आणि 4 उदाहरणं सांगायचं झालं तर आपल्याला 12 सुद्धा पुरणार नाही. म्हणून ही उदाहरण मी सांगणार नाही. फक्त आयुष्य, विद्या, यश, बळ प्राप्त होतं. म्हणून पायी मिठी पडली तो. महाराज, मग संत भेट झाली, त्यांच्या पायाला मिठी पडली, तुम्हाला आनंद झाला. असं काय प्राप्त झालं हो तुम्हाला? महाराज म्हणतात, माझ्या ठिकाणी जो संशय होता, संदेह होता, तो निवृत्त झाला. अभंगाचं दुसरं चरण. संदेहाच्या सुटल्या गाठी, जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात, संत भेटीनं संदेहाची सुटली गाठी किंवा संदेहाच्या सुटल्या गाठी. संत भेटले, संदेह निवृत्त झाला. ज्ञानोबाऱ्या सांगतात, मला संशय होता,
कोणता संदेह होता ज्ञानोबरायनं? तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, तुझं आकार म्हणो की निराकारू रे. पण हा संशय कधी निवृत्त झाला? निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रुक्मा दिवोर श्री विठ्ठले. निवृत्तीनाथांची माझ्यावर कृपा झाली. माझं काहीतरी पूर्वीचं पुण्य आणि त्या पुण्याईमुळे मला निवृत्तीनाथ दादा भेटली. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मज आजी फळासी आली. परमानंद आजी मानसी, भेटी झाली या संतासी. पूर्वजन्माचं सुकृत पूर्व पुण्य माझं काहीतरी होतं, म्हणून मला निवृत्तीनाथ दादा भेटली आणि त्या पुण्याईनेमुळे माझा संशय निवृत्त झाला. स्थूल सूक्ष्म एक गोविंदू रे, आकारो निराकारो एक गोविंदू रे. पण अगोदर देवा तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. परमार्थामध्ये संशय नसावा. बरं ज्ञानोबा संशयाचं पाप सांगता, संशयाहून थोर अनेक नाही पाप गो. हा विनाशाची वाघूर प्राणियासी. परमार्थ करणाऱ्याने संशय घेऊच नाही. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरिरूप. संशय जीवनामध्ये घातक आहे. संशय नसला पाहिजे. तुकोबाऱ्या म्हणतात माझ्यातला संशय निघून गेला. संशय गेल्यावर काय झालं? झालो पोटी शीतळ. आणि जोपर्यंत संशय होता तर तोपर्यंत पोट शीतळ होतं का? नाही. आतमध्ये काय होतं? संदेहाची गाठ होती, संशयाची गाठ होती. पण संदेहाची सुटली गाठी. आपण व्यवहारामध्ये म्हणतो अरे त्या माणसाच्या नको ना दिला गो, तोला यातल्या गाठीच आहे. या आतली गाठ सुटली पाहिजे. आणि ही एकदा आतली गाठ सुटली, झालो पोटी शीतळ. आणि महाराज म्हणतात या संशयाच्या नदीतून मी पार पडून भवनदीतून, या भवनदीच्या तीरातून पलीकडे गेलो. कशामुळे? त्यांच्या मुखातून आलेलं ज्ञान वचन हे मला प्रसाद रूपाने प्राप्त झालं आणि मी भवनदीतून तरलो अभंगाचं भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. भवनदीतून तरुण जाणं सोपं का हो? इतकं सोपं नाही. भवनदीतून तरुण जाणं सोपं नाही. या भवनदीतून तरुण जायचं म्हटलं अनेक विकार आपल्याला त्या नदीमध्ये सापडतील. समुद्रात तरुण जायचं म्हणलं की मासे खेकडे अनेक प्राणी असतात. तसं या भवनदीमध्ये कोणते प्राणी आहेत? काम नावाचा प्राणी, क्रोध नावाचा प्राणी, लोभ नावाचा प्राणी. आणि हे प्राणी आपल्याला पुढं जाऊ देत नाहीत, हे मागं खिचित. का? हे आपले वैरी आहेत. आणि वैर्याला आपलं वाटतं का वैर्याचं चांगलं व्हावं? तसं या विकाराला वाटत नाही आपलं चांगलं व्हावं. कारण या विकाराने चांगल्या चांगल्या लोकांचा परमार्थ मातीत घातला आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हटले हे सगळे विकार आम्ही टाकून दिले. काम क्रोध बंदी खाणी तू का मने दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो. हे सगळे विकार आम्ही बाजूला टाकून दिले. या उत्तरा प्रसादी. भवनदीतून तरुण गेलो, पण जरी भवनदीतून आम्ही तरलो तर का तरलो? संतांनी आम्हाला जे ज्ञान दिलं ते ज्ञान या मंगळामध्ये कोणाकडेच नाही. आणि सांगल असल तर सांगा कोणाकडे. अभंगाचं शेवट. का म्हणे
तुका म्हणे मंगळा तुका तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी. दान ज्ञानदान आणि हे ज्ञानदान कोणाकडेच नसतं. तुम्ही आम्ही जे दान करतो फक्त मतदान, पुन्हा दुसरं दान आपल्याला माहीत नाही आणि ते पण आपण फुकट करीत, त्याच्यामुळे त्याला बी दान म्हणता येत नाही. नक्की चुकीचं करतो. पुन्हा जे करतो ते चुकीचं करतो असं मात्यांचं म्हणणं आहे बरं का. असो, पण संत महात्मे जे दान देतात, एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मौलावीन सर्व वस्तू, किंवा घातला दुकान देती आली यासी दान. पुन्हा जे जया पाहिजे ते आहे रे असं दान साधू संताकडे आहे, आणि ते त्यांच्याशिवाय कोण दाता याहुनी. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी.
संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. झालेली सेवा भगवान दत्तात्रयाच्या चरणी तुम्हा सकल संत सज्जन श्रोते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, बुद्धीचे दोष, जे काय बरोबर असेल गुरुवर्यांचाही साधू संतांचाही आदरणीय माधवबाबांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असा नामसप्ताह आणि शहरामध्ये अनेक ठिकठिकाणी महाराजांच्या हस्ते सप्ताह ठिकठिकाणी कॉलनीतले बालगोपाल महाराजांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आणून एक संप्रदायाची परंपरा जोपासलेली आहे आणि अनेक भागामध्ये महाराजांचे विद्यार्थी घडत आहे आणि महाराज हाच खरा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार आहे. ठिकठिकाणी आज मुलं शिकायला लागलीत, पण एकदा मुलं मोठाले झाले की तेच मुलं आईबापाचं ऐकायला तयार नाहीत. बरं का चौधरी सर, रात्री माझं कीर्तन मुंबईला होतं. आता ते लोक सांगायले महाराज आम्ही खेड्याकून मुंबईला राहायला आलो, सगळं कमीलं, पण आमचं पोरगं आमचं ऐकत. 1 वाजता मी एकाच्या घरी फराळ करायला गेलो काल, तर 1 वाजेपर्यंत ते पोरगं झोपलेलंच. मला इतका उशीर काय सांगा म्हणे महाराज ऐकतच नाही. माणसाने संपत्ती कमावली, पण या संपत्ती पुढं महाराज सगळे लोक आज संस्कार विसरून गेलेत. मुलाला वळण कोणाच्या राहिलं नाही. लक्षात ठेवा, संपत्ती मुलं सुद्धा कमवतील, त्यांना सांगायची गरज नाही, पण संस्कार तुमचं कर्तव्य की मुलाला संस्कार देणं. आणि मुलाला संस्कार द्यावे असं वाटत असेल तर त्या संस्काराच्या नियमाप्रमाणे घरातल्या कर्त्या माणसाने वागलं पाहिजे. येथ जे जे वडील करीती तया नाम धर्म ठेविती. मी ठिकठिकाणी कीर्तनामध्ये शेवटी 2 मिनिटं होईना या विषयावर बोलतो. महाराज आपल्या कीर्तनाने एखादा तरी विद्यार्थी सुधारतो. रात्री कीर्तन केलं आणि विचारलं इथं आईवडिलाचं दर्शन कोण घेत नाही, तर बऱ्याच जणांनी हात वर केले. म्हणलं उद्यापासून कोण घेणार? 30 पोरांनी हात वर केले होते आणि त्याच्यातलं 1 जणांनी घेतलं दर्शन तर आपलं कीर्तन सफल झालं. इथं सांगा बरं कोण कोण आईवडिलाचं दर्शन घेत नाही? कोणीच घेत नाही. बरं उद्यापासून कोण घेणार? कोणीतरी घ्या. आईवडील नको वाटते तुम्हाला? अहो ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलाय त्या आईवडिलाचा एवढा कंटाळा आईवडिलांचा. अहो आईवडिलाचा कंटाळा असेल, आपण पंढरपूरला जाऊन काय उपयोग नाही, इथं कीर्तनाला येऊन उपयोग नाही. आपल्या आईवडिलाचा आपल्याला जर कंटाळा येत असेल, पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपूरला रिकामा नाही गेला, पुंडलिकला राहायला भेटायला गेले. कशामुळं? की त्या पुंडलिक रायाने कोणाची सेवा केली? आईवडिलांची सेवा केली. मग तुम्हाला जर आईवडिलाची सेवा होत नसेल तर तुमचा परमार्थ काहीच कामाचा नाही. मग मला सांगा, उद्यापासून ज्ञानेश्वरी पारायण करा, तुकोबारांच्या गाथीचं पारायण करा आणि आपल्या आईवडिलांची सेवा करा. एवढं होत असेल तर तुमचा परमार्थ सफल. नाहीतर जन्माला आला हेला, पाणी वाहू वाहू मेला, अशी गत व्हायला नको. महाराज आपण सुधारणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी, गीता, गाथा याचं चिंतन चालू राहू द्या. तेच संस्कार तुमच्या मुलाला पडतील आणि आपली मुलं वाईट वळणाला लागणार नाहीत. अहो ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी पारायण करणं म्हणजे साक्षात ज्ञानोबरायांच्या सहवासात राहणं. तुकोबारांच्या गाथेचं पारायण करणं म्हणजे साक्षात तुकोबारांच्या सहवासात राहणं. मग तुकोबारांच्या सहवासात राहायचं असेल गाथ्याचा सहवास करा, ज्ञानोबरांच्या सहवासात राहायचं असेल ज्ञानेश्वरीचा सहवास करा. आपण रोज ज्ञानोबरांच्या सानिध्यात आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज